शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळत्या सुरू आहे। त्यामुळे 1.25 लाख लोकांना पुरेल इतके पाणी रोज वाया जात आहे। यावेळी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी वाघूर धरणास भेट दिली आहे। तसेच गळत्यांची पाहणी करून 2 दिवसात सर्व गळत्या दुरुस्त करा अशा सूचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत। यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता DS खडके, वाहन विभाग प्रमुख सुनील भोडे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे काही अभियंते यावेळी उपस्थित होते। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता डाऊन स्कीम सुरू करण्याबाबतचा आढावा मराठे यांनी घेतला। सध्याच्या पाणी साठ्याची माहिती घेऊन शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा भविष्यात करावा लागण्याची गरज भासणार आहे। याबाबत महासभेत निर्णय घ्यावा असल्याची माहिती जितेंद्र मराठे यांनी दिली आहे। वाघूर धरणाकडून शहराकडे येणाऱ्या पाईपलाईनला कंडारी व रायपूर भागात होत असलेल्या गळतीच्या ठिकाणी जितेंद्र मराठे यांनी पाहणी केली। जळगाव शहराच्या नागरिकांना जो पाण्याच्या संदर्भात जो त्रास होतोय त्याच्या संदर्भात आम्ही वाघूर धरणाच्या इथे जाऊन त्या पाहणी केली। त्या पाणीमध्ये आम्हाला जो जलसाठा आम्ही बघितला की येत्या पुढे आता 3 दिवसाआड नागरिकांना पाणी दिलं जाईल। त्या साठ्याच्या अनुषंगाने ते 3 दिवसाआड पाणी राहील म्हणून आपण त्या ठिकाणी डाऊन स्कीम कार्यान्वित करण्यासाठी त्यांना आपण आदेश केलेले आहेत। डाऊन स्कीमच्या मागच्या वेळेस पुरामध्ये तिथले सगळे पंप वगैरे जे वॉल वगैरे जे तिथून काढण्यात आले होते, आता त्यांना आपण कार्यादेश करण्यात आहे की बुवा आपण हे लवकरात लवकर हे काम सुरू करून डाऊन स्कीम आपण रेडी ठेवावी, जेणेकरून भविष्यात आपल्याला काही वाटलं की आपल्याला पाण्यापासून म्हणजे पाणी मिळण्यास खूप त्रास होणार, त्यावेळेस डाऊन स्कीमचा आपण उपयोग करणार आहे। आणि राहिलं ज्या गळती आहेत वाघूरवरून येताना त्या गळतीच्या पण आपण गळती बंद करण्यासाठी त्यांना आपण आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ती गळती बंद व्हावी। त्यानंतर आम्ही आपल्या त्या उमाळ्याच्या जलशुद्धी केंद्रावर जाऊन बघितलं, त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे खूप गंज लागलेला वगैरे असे प्रकार आम्हाला आढळून आले। तर त्याच्या ठिकाणी पण आम्ही त्यांना कलर वगैरे करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही आदेश केले। अशा सगळ्या अनुषंगाने आम्ही काल वाघूर धरणावर आम्ही जाऊन आलो आणि ते पाणी करून लवकर लवकर नागरिकांच्या समस्या दूर होतील याची काळजी म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी भेट देऊन आलो। आजच्या आपण वाघूरच्या ज्या पाणी साठ्यामुळे आपल्याला 3 दिवसाआड आपल्याला पाणी पुरवठा होईल इतके त्याच्यामध्ये आपल्याकडे साठा आहे जळगाव शहरासाठी।